मित्रांनो खरं ऐका ना म्हणे एखादं ऐक ना, सगळ्या माणसाला आपल्या कानाची म्हणजे तो आवाज ऐकायचा असतोय. आता तुला पण कामातून टाइम भेटायना, मला पण कामातून टाइम भेटायना, ठीक आहे. पण आता विलाज नाही तेवढं तर करावंच लागेल, आहे का नाही. आपल्या जे आपल्याला प्रेम करतात, आपल्यावर जे माणसं जीव लावतात आपल्याला, त्या माणसासाठी तर आपल्याला गाणं म्हणणं नाही. ते एक असं छान मन बरं असं गाणं, एक असं एक काहीतरी हळहळ वाटली पाहिजे म्हणाला. ऐक आले राग राग तोडला झेंडूचा हो बाग, मी आले राग राग तोडला झेंडूचा हो बाग, फुल पाहून फसदावला, फुल पाहून फसदावला, बाळ माझ्यावर धावला, झेंडू तसाच ठेवला, बाळ माझ्यावर धावला, झेंडू तसाच ठेवला, आणि त्या दसऱ्याला तोडाला भावा थोडाच भेटला, झेंडू नाही तो निघाला, मला लई रागला, झेंडू तसाच ठेवला, आम्ही आले राग राग तोडला झेंडूचा त्यो बाग, सारा उपटून ठेवला, बाळ माझ्यावर धावला, अर्धा झेंडू तो ठेवला, 7 क्विंटल त्यो झाला, दिवाळीला नाही त्यो भावाला, आणि त्या हैदराबादला नेला, झेंडू भाड्यामध्ये गेला, मला लई रागला, बाळ माझ्यावर धावला, झेंडू तसाच ठेवला, झेंडू तसाच ठेवला, कार्तिक्यात पुनावला, तवाला तरी भाव मग जीवा फसताव, जेव्हा येईल त्यो भाव मग जीवा फसताव, बाळ माझ्यावर रागावला, बाळ माझ्यावर रागावला, अर्धा झेंडू तो ठेवला, फसतावा जीवाला झाला, झेंडू अर्ध्यात सोडला, फसतावा तो जीवाला, झेंडू अर्ध्यात ठेवला. मित्रांनो खरंच आईला आमच्या कविता करायला तोड नाही, बिलकुल तोड नाही. खरंच एकदम खतरनाक असं विश्वास करणार नाही माणूस. फक्त एक किस्सा आमच्या सोबत झाला होता. आम्ही झेंडू केला होता आमच्या वावरात, तर दसऱ्याला तो फुटला नाही आणि दिवाळीला पण काय 7 क्विंटल भाव गेला, 7 क्विंटल निघाला तो झेंडू. आणि त्यातल्या त्यात पण त्या झेंडूला भाव भेटला नाही, त्याच्यामुळे हैदराबादला निघाला. तिच्यात पण त्या गाडीचं भाड्यातच गेला तो झेंडू, म्हणजे खिशात काही रुपया आला नाही. आणि आज सगळं काय झालं, पण एवढं फवारणी पाणी देऊन पण झेंडू व्यवस्थित आला नव्हता आमचा शेतातला. फस्तावा झाला, सगळा फस्तावा झाला, झेंडू लावून फस्तावला. आणि आता दोन्ही सण निघून गेले, दसरा आणि दिवाळी. आणि आता आले तुळशीचे लग्न, तर झेंडू असं टवटवीत फुल झालं होतं. तर आम्हाला पेरायचा होता गहू. तर छोट्या भाऊनं आणि पप्पानं म्हणले आईला की तू जाय झेंडू तोड असं तसं. आणि आम्ही होतो आमच्या कामात व्यस्त, थोडं कामातून कटिंगच्या कामातून आम्हाला टाईम भेटला ना दुकानावरून. आणि आई आली आणि तिनं जवळपास 10 गुंठे झेंडूचे झाडं तोडून टाकलेत. तर ते झेंडूचे झाडं तोडून टाकलेत ते ठीक आहेत, पण ते फुलं एवढे खतरनाक आले होते त्याला, हे नाही त्याच्यावर करप्या नावाची चीजच नव्हती. लोकाला आहे झेंडू असं म्हणत नाही, पण लोकांच्या झेंडूवर करप्या होता, थोडा काय हे होतं. पण हे एवढे खतरनाक झेंडूचे फुलं आहेत ना,
असं करप्याला वानच नव्हती यार, काहीच नाही, करपा नाही, काहीच नाही, एकदम खतरनाक. आला बाबा. तर आज तिला पस्तावा व्हायला, आता अर्ध्यात झेंडूत सोडून दिलाय. हे तिनं गाण्याच्या माध्यमातून सांगितलंय. जसं सत्य परिस्थिती होती तसं तिला मी सांगितलंय आणि तिने डायरेक्ट गाण्याच्या स्वरूपात उतरवलंय. काय आई, काय गोष्ट आहे. चल दे, पस्तावा नको कर. अरे देणेवाला एक दिवस असं देईल, छप्पड फाडकी देईल आई. खरंच माणसाची परिस्थिती बदलायसाठी माणूस. अरे काल काय झालं, आता मी येई ना गेले, मी आम्हाला आता राहू दे झेंडूबा, राहिला तर राहिला. पण बाप जे कलमा करू लागला, लयच कलमा करू आले, राग आणि तोडला झेंडूचाच बाग. अरे बापरे. अग त्या उन्या बोलण्यानं होती अंगाची आगीन, मपला ग बाप वाघ, मी है वाघाची वाघीन. उन्या बाई बोलण्यानं होती अंगाची आगीन, उन्या बाई बोलण्यानं होती अंगाची आगीन. मला राग नाही सैन झालं म्हणून मी अर्धा एकर झेंडू तोडून टाकला. काय करतो आता, तस पस्तावा झाला जीवाला. काय होतच असते. चल जाऊ, एवढं टेन्शन घ्यायचं काही. आई पस्तावली आमची, थोडी नाराज झाली बिचारी. कसं आहे, ज्याचं जळतंय त्यालाच कळतं मित्रांनो. खतरनाक झाली आईची, आमची सगळ्याचीच परिस्थिती थोडीफार आज अशी असते माणसाला. एखादा म्हण ना कडवा, काय सांगशील तू आई माणसाला, अशा धरलेली ही माणसं आहे ना, तर काय सांगशील तू तुझ्यासोबत जसं घडलंय तसं? काय बाबा, आपल्या नशिबाचे खेळ आहेत. नशिबाचा डाव हे कोण मोडलाय, तशी गाणं आहे ना ते खेळ आहेत. हे जिंदगी एक खेळ आहे माणसाचा, असं म्हणायचं ना तुला. नशिबाचा डाव, नशिबाचा खेळ कसा मोडला, संग वेड्या संग कुण डाव साधिला, संग वेड्या संग कुण डाव साधिला. नशिबाचा खेळ कसा चालला, जीवाला या फसतावालाय माझ्या होऊ लागला, सांग वेड्या सांग कुणी डाव साधला, सांग वेड्या सांग कुणी डाव साधला. डाव बेपाऱ्यानं साधला, त्याला पण नाही हे झालं, त्याला पण सैन झालं नाही बेपाऱ्याला पण. हो ना, डाव व्यापाराचा साधला आणि खेळ शेतकऱ्याचा मोडला. शेतकऱ्याच्या आशेची, शेतकऱ्याचा लय खेळ मोडला यावर्षी. झेंडूचे फुलं लावू नये असा फस्तावा झालाय. पण काय आहे ते, निसर्गानं नाही ना साथ दिली. निसर्गानं अख्खं आमचं शेतकऱ्याचं म्हणजे खूप नुकसान केलेलं आहे. लोकांचं करो का न करो, पण मग एवढं नुकसान केलंय ना. 10 क्विंटल सोयाबीन व्हायची तर 1 क्विंटल झाली. झेंडूत म्हणलं 50-50 हजार उरतील, तर ते झेंडूत काही उरलं नाही, काही नाही. म्हणजे खाऊन यायचाच टाइम झाला. जे देव गेला आणि भजे खाऊन आला. इथे नाही, पुन्हा एकदा पुण्याला आणि एकदा हैदराबाद. मग त्याला काय करावं, झेंडू सगळा तोडून टाकला आहे ना. असा माझा जीव गेला, भरताना रडा तोय चोरून, भाया देर बोलले दारून, देव दुसरे कारून. असा माझा जीव गेला, भरतार लढा तोय चोरून. एखाद्याचा लय जीव असते ना बायकोत,
तर दारात अंगणात येऊन असे डोळे पुसते. मोठ्यानं लढाय जमत नसते ना माणसाला, त्याच्यामुळं अघ्या माझा जीव गेला भरतार लढत चोरून, अंधेर बोलाले दारून, देर बोलता दारून, देऊ दुसरी कारून, रडू नको तू चोरून, देऊ दुसरी कारून. वाय वाय.